चला मंडळी, विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठ या मठामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया। स्वामीच्या करी रोडचा मठ अगदी स्टेशनपासून बाजूला, त्याच्याने सुंदर असं दर्शन झालं। तिथे सुशोभीकरण केलं जात आहे, तर सुशोभीकरण केल्यानंतर नवरात्रामध्ये नक्की या। जसं इकडच्या दादांनी सांगितलं, अष्टमी, नवमी आणि दशमी दसऱ्याला स्वामींचं आदिमाया रूप हे तुम्हाला दाखवलं जाणार आहे, तर नक्की आवर्जून या। मला जमलं तर मिसा आहे ती पण श्री स्वामी समर्थ। आपल्याला सिद्धिविनायकला दर्शनला बघा, दर्शन कसं काय होतं, आजूबाजूला गर्दी आहे बघा, दर्शन कसं काय होतं ते। स्टे ट्यून, शेवटपर्यंत त्या व्हिडिओमध्ये लास्ट करा। बाबाचं छान असं दर्शन झालं। आपल्या यूट्यूब परिवाराला वर्ष पूर्ण होत आहे, वर्ष पूर्ण झालेलं आहे 15 सप्टेंबर 2025। गेल्या वर्षी 15 सप्टेंबर 2024ला चालू केलं होतं। देवाचे शुभाशीर्वाद घेतले, 1 वर्ष पूर्ण झाले आपल्या यूट्यूब चॅनल मिळवलं चिपळूणकरांना। चला ह्यापुढे आपण प्रवास चालू ठेवून सबस्क्रायबर वाढणं आपलं खूप गरजेचं आहे। लाईक, शेअर आणि कमेंट आपल्या चॅनलला नक्की करा। नवरात्री 2025चे ब्लॉग लवकरात लवकर सुरू होणार आहे। गणपती बाप्पा मोरया, 1 वर्ष पूर्ती आपलं यूट्यूब चॅनल। थँक्यू। सिद्धिविनायकरांचं सिद्धी रेस्टॉरंटला भेट होते बघा, आपले दादा आहेत बरोबर, ऑर्डर आलेली आहे। दादा नमस्कार, चला या न्याहारी करून घेऊया। सिद्धिविनायक महाराजांचं दर्शन तर छान झालं गणपती बाप्पाचं, आणि आता आपण आलं काय तर मिसळपाव खाणार आहोत। सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला सिद्धिविनायक व्हेज रेस्टॉरंट आहे, बऱ्यापैकी गर्दी छान असते, आला तर नक्की आहे। चला मी मिसळपावचा औषध घेतो। आता मंडळी आलोय करी रोडच्या स्वामींच्या मठामध्ये। सुंदर असं स्वामीचं दर्शन आहे, दर्शनाला आलो होतो, सुंदर असं स्वामीचं दर्शन। आणि इथे बघायला मंडळी, तर इथे मठाचं छान असं पैकी काम चालू आहे। इथे सुशोभीकरण केलं जात आहे परमानंद स्वामींच्या मंदिरामध्ये, आणि इथे नवरात्र उत्सवाची तयारी चालू आहे। इथे मठाचे संस्थापक आहेत दादा, त्यांच्याशीच आपण गप्पा मारूया। पण करी रोडच्या मठामध्ये यायला मिळाला जमलं तर नक्की या। स्टेशनचं अगदी 2 मिनिटावर सुंदरशी स्वामींची मूर्ती। दर्शन घेतल्यानंतर इथे सुंदरशी दत्त महाराजांची मूर्ती आहे। जय श्री गुरुदेव दत्त। गुरु डिसेंबर महिना दत्तजयंतीचा मोठ्या प्रमाणात साजरी होते छानपैकी या मठामध्ये। करी रोड स्वामी समर्थ मठ, अजान बाहू स्वामींचं सुंदर अशी मोठी मूर्ती। दर्शन भक्तगणांचा रेलचाल आहे स्वामी दर्शनासाठी। आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा, श्री स्वामी समर्थ। नमस्कार दादा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी श्री लोकरे, मठात सेवेकरी म्हणून इथे असतो, स्वामींची सेवा करतो। स्वामींचं छानपैकी आमचं दर्शन झालं। आपला मठ करी रोडच्या स्टेशनच्या बाजूला आहे। पण दादा, आम्ही बघतोय आमच्या मागे इथे काही सुशोभीकरणाचं काम चाललंय, त्याचं काय माहिती सांगा ना। हा, बरेच दिवस माझं सिलिंगचं काम थांबलं होतं। सो आता येता सण आपला नवरात्र उत्सव आहे, त्याच्या आधी हे सगळं काम पूर्ण करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, आणि सगळेजण इथे त्या पद्धतीने आता काम करत आहेत। लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि सगळ्यांना ते बघायला मिळेल। त्याचा एक वेगळा विलोभनीय असं एक मठ तुम्हाला बघायला इथे मिळेल। सगळ्यांनी आवर्जून या करी रोड स्टेशनच्या बाजूला अवश्य, कारण यंदा नवरात्रीमध्ये आपण अष्टमी, नवमी आणि दशमी या 3 दिवसांमध्ये स्वामींचं आदिमाया रूप आपण इथे स्वामींना देणार आहोत। आणि या रूपाचं प्रत्येक भक्त वर्षातून वाट पाहत असतात की हे 3 दिवस कधी येत आहेत, स्वामींना आदिमाया रूप कधी देणार, किंवा त्या सर्वांसाठी लोकांची उत्सुकता खूप शिगेला पोचलेली, आणि तो दिवस लवकरच आता येईल, त्याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय। नक्की नक्की, थँक्यू। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ।
दादाने सांगितल्याप्रमाणे करी रोड स्वामी समर्थांच्या मठात नक्की या. नवरात्रीचा उत्सव जोरात साजरा होणार आहे आणि विशेष म्हणजे स्वामींचं आदिमाय रूप तुम्हाला अष्टमी, नवमी आणि दशमी दसऱ्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. सुंदर असा स्वामींचा करी रोडचा मठच असतोय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी